संजोग वाघेरेंच्या सभेत अमोल कोल्हेंची तुफान फटकेबाजी, कधी आदिलशहा तर कधी वाढपी म्हणत विरोधकांवर निशाणा। शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी मावळ लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हजेरी लावली। यावेळी त्यांनी महायुतीवर तुफान फटकेबाजी केली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील इतिहासातील उदाहरण देत त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्यावर निशाणा साधला। औरंगजेब तेव्हा आदिलशहांच्या सांगण्यावरून मावळावर चढून आले तेव्हा कान्होजी जेधेंनी काय केलं हे आपल्याला माहीत आहे। मी आदिलशहा म्हणतोय, तुम्ही सध्या शहाच ऐकू येत असेल असं म्हणत अमोल कोल्हेंनी नाव न घेता अमित शहांवर निशाणा साधला। यावेळी सभेत हशा पिकला होता। मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजोग वाघेरे यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे। तत्पूर्वी महाविकास आघाडीने मावळ लोकसभा मतदारसंघात मोठं शक्ती प्रदर्शन केलं। यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, माणिकराव ठाकरे, संजोग वाघेरे उपस्थित होते। मावळच्या शिवाजी महाराजांच्या भूमीवर अमोल कोल्हे यांनी इतिहासाचे दाखले देत मावळकरांना मतदानाचा आणि योग्य लोकप्रतिनिधी निवडून देण्याचं आवाहन केलं। रावण राजा होता, प्रचंड शक्तिशाली होता, पण याच रावणाने हनुमानाची शेपटी पेटवली तेव्हा ही शेपटी हनुमानाने विशाल समजली। आजच्या हनुमान जयंतीनिमित्त अशीच मशाल तुम्ही पेटवा असंही ते म्हणाले। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे, ज्याचा बाले किल्ला मजबूत त्याचा गड मजबूत, आणि जर किल्ला मजबूत असेल तर मुलुगिरीला जाता येतं। शिरूरचा किल्ला शिरूरच्या मावळ्यांच्या खांद्यावर सुरक्षित आहे आणि म्हणून आज विशेषतः मावळमध्ये आलोय आणि विशेषतः मोठ्या संख्येने इथे शिवसैनिक बसलेले असताना एकच आठवण करून देतो भावांनो, शिवसैनिक हा निखाऱ्यासारखा असतोय, तो विनाकारण पेटत नाही आणि एकदा का पेटला तर कोणाच्या बापाच्या न विजत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि विशेषतः काय म्हणजे भाग्य आहे आदित्यजी वाघेरे पाटलांचं, खरं तर भाग्य एका वेगळ्या गोष्टीसाठी आहे की कोणत्या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व ते करणार आहेत सचिन भाऊ, तर मावळ लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणार आहेत। कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर बघितला तर या 12 मावळाचा फार मोठा यामध्ये हातभार होता आणि 12 मावळाचं एक इतिहासातलं उदाहरण फक्त देतो, यावरून मावळ्यांनी समजून घ्यावं आणि मावळ लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदारांनी समजून जावं। जेव्हा अफजल खानाचं आक्रमण आलं होतं आदिल शहा कडून, अहो मी आदिलशहा म्हटलं, आदिल हा आदिल शहा ऐकू आलंय, पण आदिलशहा कडून जेव्हा अफजल खान चालून आला तेव्हा 12 मावळात एक फार मोठं प्रश्न होतं। कान्होजी राजे जेधनचा अख्खा 12 मावळ कान्होजी राजे देशमुखांचं ऐकत होता। कान्होजी राजांना फरमान आलं, आजकाल वेगळी फरमानं येतात, त्या काळात फरमान आलं होतं अफजल खानाची साथ द्या नाहीतर तुमच्या घरादारावरून नांगर फिरविल। आजकाल वेगळी फरमानं येतात आणि लोकांच्या हे फरमानं आली की लोकांच्या भूमिका बदलतात, पण प्रेरणा कुठली घ्यायची? 2 उदाहरणं होती या मावळ भागामध्ये। एक उदाहरण होतं ते कान्होजी राजे जेधेंचं, दुसरं उदाहरण होतं ते खंडोजी खोपडे देशमुखांचं। खंडोजी खोपड्यांनी फरमान आलं तशी आदिलशहाची वाट धरली, अफजल खानाची वाट धरली आणि कान्होजी राजे जेधेंना फरमान आलं। कान्होजी राजे जेधे छत्रपती शिवाजी महाराजांसमोर येऊन बसले आणि म्हटले, महाराज हे वतनावर पाणी सोडलं पण मातीशी आणि स्वराज्याशी गद्दारी होणार नाही। आज जेव्हा इतिहास सांगितला जातो तो खंडोजी राजे खोपडे देशमुखांचा नाही, कान्होजी राजे जेधेंचा सांगितला जातो, या स्वराज्य निष्ठेचा सांगितला जातो। हे माझ्या मावळांनी लक्षात ठेवलं पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मावळ, पुणे।